आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। नमस्कार, आपण पाहत आहात MS26 न्यूज त्रिनेत्र चॅनल। चला तर पाहूया। देगलूर तालुक्यामध्ये रेतीची वाहतूक अतिशय मोठ्या प्रमाणात होताना दिसत असून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहतूक होत आहे। रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर हा अति लोड घेऊन आणि रहदारीचे किंवा रोडचे जे काही नियम आहेत ते बाजूला ठेवून रेती वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात आपण या लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहत आहात। हा लाईव्ह दृश्य ज्या रोडवरून वाहनं जाताना आपण पाहत आहात तो अतिशय आपल्या तहसील कार्यालयासमोरील हा व्हिडिओ आहे। एक 15 मिनिटाच्या आत कमीत कमी 20 ते 25 गाड्या, तेही ओव्हरलोड गाड्या तहसील कार्यालयाच्या समोरून जात असताना देखील प्रशासन एकदम झोपेच्या अवस्थेत आहे। म्हणजे ओव्हरलोड गाड्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली आहे का, हा मुख्य प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित होत आहे। घरकुल धारकांना जे मोफत रेती शासनाद्वारे घोषित करण्यात आलेली आहे ती रेती खरंच लाभधारकांपर्यंत पोहोचते का, या दलालामार्फत त्या रेतीचा विल्हेवाट लावला जातोय का, हा मुख्य प्रश्न आहे। आणि ही जी वाहतूक आहे अतिशय ओव्हरलोड, नियमबाह्य आणि इतक्या स्पीडमध्ये या गाड्यांचा वाहतूक होताना दिसत आहे, जेणेकरून रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जे नियमबाह्य वाहतूक होत आहे त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई शासन करणार आहे का, हा मुख्य प्रश्न। त्यानंतर गोरगरीब जनतेला जे काही प्रशासनाकडून रेती मिळण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे, रेती अभावी गोरगरिबांचे घराचे बांधकामाचे कामं अपूर्ण राहिलेले आहेत। पण त्या गोरगरिबांना रेती न मिळता ही रेती जे काही रेती माफियाधारक आहेत, जे काही प्रशासनाच्या नजरेआड किंवा आता तर नजरेआड म्हणताच येणार नाही, प्रशासनाच्या कार्यालयाच्या समोरूनच हा वाहतूक होताना सुद्धा कोणतीही कारवाई या गाड्यांवर होताना दिसत नाही। म्हणून आम्ही या चॅनल माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहोत की ओव्हरलोड गाड्यांसाठी आपण परवानगी दिला आहे का, परवानगी दिला असाल तर तसे आपण पत्रकार परिषद किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण तसे डिक्लेरेशन करावे, अन्यथा ह्या ओव्हरलोड गाड्यांवरती आपण तात्काळ योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो। आणि जनसामान्याची एकच इच्छा आहे, लवकरात लवकर जे गोरगरीब खेड्यागावातील जनतेचे जे रेतीसाठी घरांचे बांधकाम रुकलेले आहे अशांसाठी मोफत रेती आपण उपलब्ध कधी करून देणार आहात, हा सुद्धा जनतेसमोर स्पष्टपणे आपली प्रशासनाची भूमिका येणे खूप अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आता जे काही सगरोळी घाटातून खूप मोठ्या प्रमाणात नियमबाह्य निसर्गाच्या विरोधात जाऊन जे काही रेती उपसा होत आहे आणि ओव्हरलोड गाड्या तिथून अतिशय सुसाटपणे धावत आहेत, त्यांच्यावर कोणाची कृपा आशीर्वादाने हा सगळा भ्रष्टाचाराचा कारभार चालू आहे, हा जनतेसमोर येणे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि दोषी व्यक्तींवर आपण प्रशासन म्हणून योग्य ती कारवाई कराल अशी या चॅनलच्या माध्यमातून आपणाला आम्ही विनंती करत आहोत। त्यासाठी रेती हा खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे, पण प्रशासनातील कोणतेही कार्यालय, उदाहरणार्थ RTO ऑफिस राहो
SDM ऑफिस राहो, तहसील कार्यालय राहो किंवा गौण खनिज अधिकारी कोणीही या ओव्हरलोड गाड्यांवर लक्ष ठेवला जात नाही. म्हणजे याच्यात 100% भ्रष्टाचार आहे हे निष्पन्न होताना दिसत आहे. असेच बातम्या आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी प्रकाशित करूया. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद.